ज्यावेळेस पक्षाने मला सांगितलं निवडणूक लढायला आणि 15-20 दिवसात मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आणि त्यानंतरचा तो रिस्पॉन्स बघता मला यावून वाटते की जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास केला. मला वेळ कमी मिळाला, मला 15 दिवस मिळाले. मला जर पक्षाने 1 वर्ष आधी सांगितलं असतं ना तर हे मला 70,000 मतं कव्हर करायची असते. विधानसभा आणि लोकसभाचा मतांचा एक ट्रेंड वेगळा असतो. कसं आहे, काँग्रेसमध्ये जो मेहनत करेल त्याच्यासाठी सगळं काही शक्य आहे. मोदी सरकारमधील विकासाचा चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती त्या नितीन गडकरीने जे आहे ते नागपूरमध्ये विजयाची हॅट्रिक केलेली आहे आणि नागपूरचा गड जो आहे तो शाबूत राखलेला आहे. मात्र गेल्या 2 वेळेपेक्षा नितीन गडकरी यांची लीड जी आहे ती कमी झालेली आहे आणि ती लीड कमी करण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आपल्यासोबत आहेत. भाऊ, खरं तर देशाचं, राज्याचं आणि विदर्भाचं लक्ष या सगळ्या लढतीकडे होतं. नितीन गडकरीसारखा हेवीवेट नेता तुमच्या विरोधात होता आणि ते या निवडणुकीमध्ये विजयी झालेला आहे. या निवडणुकीचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? मला वाटतं ही निवडणूक नागपूरसाठी तर तसं चित्र निर्माण झालं होतं की इथे कोणी विरोधी पक्षात आहेच नाही आणि तुम्ही अनअपोज देऊन द्यावं असं चित्र झालं होतं. नंतर आम्ही 5 लाखांनी निवडून येऊ, आम्ही प्रचार नाही करणार असंही सगळे बोललो. परंतु ज्यावेळेस पक्षाने मला सांगितलं निवडणूक लढायला आणि 15-20 दिवसात मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आणि त्यानंतरचा तो रिस्पॉन्स बघता जे मताधिक्य मिळालं, जवळपास 5,17,000 मतं मिळाली, तर मला यावून वाटते की जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास केला आणि हे मतदान केलं आहे. कारण की सातत्यानं 10 वर्ष या शहराचा विकास करणारे नितीन गडकरी साहेब ज्यांच्याकडे मोठं खातं आहे आणि त्या खात्याच्या माध्यमातून डेव्हलपमेंटचे कामं आणि अनेक उपक्रम ते राबवत असतात आणि म्हणूनच त्यांची अपेक्षा होती की त्यांना 5 लाखाचं मताधिक्य मिळावं. परंतु ते मताधिक्य आता 1 लाखावर आलेलं आहे. तर मला वाटतं की आम्ही विजय समजतो. हो, तुम्ही हा तुमचा विजय समजता. मात्र जे तुम्हाला आता 1,37,000 मतं कमी पडले विजयासाठी, ते तुम्ही मतदारांना प्रभावी करण्यात यशस्वी ठरले का? कुठले मुद्दे होते जे तुम्ही अप्रोच करू शकले नाही मतदारांपर्यंत? मला असं वाटतं की इथे ज्या पद्धतीनं निवडणूक झाली आणि मला वेळ कमी मिळाला, मला 15 दिवस मिळाले. मला जर पक्षाने 1 वर्ष आधी सांगितलं असतं ना तर हे मला 70,000 मतं कव्हर करायची असते. यासाठी मी कव्हर करू शकलो असतो, कुठेच कमी पडलो नसतो. पण कमी वेळात 15 दिवसात मी निवडणूक लढली आणि चित्र तुमच्या समोर आहे, यावरून आपण अंदाज बांधू शकतो. हो, आता जे तुमचं मताधिक्य वाढलेलं आहे काँग्रेसचं, 5 लाखाच्या जवळपास मतं मिळाले, तर आता ही या मतांचा फरक आता विधानसभेमध्ये आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहायला मिळेल. आपण पाहिलं की मागच्या लोकसभेत सुद्धा गडकरी साहेब 2018 मतांनी 2,18,000 मतांनी निवडून आले होते. परंतु त्याच्यानंतरच्या विधानसभामध्ये मी निवडून आलो, नितीन राऊत निवडून आले, 2 आमचे उमेदवार 4-4 हजारांनी पडले. तर विधानसभा आणि लोकसभाचा मतांचा एक ट्रेंड वेगळा असतो आणि यावेळेस ही जी मतं झाली आहे, वाढली आमची, याचा फायदा नक्की आम्हाला विधानसभेमध्ये होईल. हो, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये काँग्रेसला यश मिळालेलं आहे, कुठेतरी नाना पटोले यांचं नेतृत्व समोर येतं. आज नागपूरमध्ये होर्डिंग्स लागलेलं आहे भावी मुख्यमंत्री म्हणून. काय वाटतं तुम्हाला, काँग्रेसमध्ये सगळं शक्य? कसं आहे, काँग्रेसमध्ये जो मेहनत करेल त्याच्यासाठी सगळं काही शक्य आहे. नाना भाऊंनी ज्या पद्धतीनं विदर्भ पिंजून काढला, त्यांच्या पसंतीचे उमेदवार हायकमांडनी दिले होते आणि ते सगळे निवडून आले. एक मी सोडला तर सगळेच निवडून आले. तर मग त्यांना त्याचं क्रेडिट तर द्यायला पाहिजे ना. आणि असं वाटते की कोणत्याही पक्षामध्ये आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पक्षाचा विचार नेण्यासाठी, पक्षाचं संघटन बांधून ठेवण्यासाठी जो अध्यक्ष असतो त्याची जबाबदारी असतो आणि त्या अध्यक्षांनी चांगलं काम केलं त्याचं बक्षीस हायकमांड देतेच. भाऊ, आता तुम्ही ज्या पद्धतीने ही निवडणूक लढले, यानंतर काँग्रेस हायकमांडनं काही तुमच्याशी संपर्क साधलेला आहे का? तुम्ही काही हायकमांडशी या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहे का नागपूरच्या? हायकमांडशी सातत्यानं संपर्कातच असतो, कारण की मी ही निवडणूक लढली म्हणून नाही, 85पासून काँग्रेस पक्षात आहे आणि विविध पदावर आलो. 2002मध्ये महापौर होतो, सातत्यानं विरोधी पक्ष नेता होतो, आमदार आहे. तर हायकमांडशी बोलणं होतं, जिल्हा अध्यक्ष आहे, बोलणं चालत राहावंच लागतं पक्षात.
नक्कीच पक्षानं जर 1 वर्ष आधी उमेदवारी घोषित केली असती तर ज्या फरकाने आज काँग्रेसच्या या नागपूरमध्ये पराभव झालेला बहुतेक तो फरक कमी झाला असता आणि ही जागा काँग्रेसनं जिंकली असती असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.